अहो हे काय असं दार अडवून का बसलाय तुम्ही? मी पहारा देणार आहे. कशासाठी? घरातल्या स्त्रीचं रक्षण करणार आहे मी. ईश, अहो आता मला या वयात कोण काय करणार आहे? तुम्ही नाही हो. मग मला तुम्ही पण नाही. आपली सई इथनं घरातनं बाहेर पडू नये म्हणून तिच्यावर नजर ठेवणार आहे मी. ती कुठे जाणार बिचारी? तिला अशी सवय नाहीये. हा हो, पण तुम्ही आहात ना तिला वेगवेगळ्या कल्पना द्यायला. हो. हा? नाही 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 ईश्वरा. सईचं लग्न होईपर्यंत आता डोळ्यात तेल घालून मी नजर ठेवणार आहे तिच्यावर. कारण ते कांगारू अजून इथून गेलेलं नाहीये. ते नक्की सईला भेटण्याचा प्रयत्न करणार. अहो तो आता असं काही करणार नाही. हो काय हो, तुम्हाला कशी काय एवढी खात्री? हा, तुम्हाला त्याने काही लिहून दिलंय? आधी आपल्या सईला पाश्चात्य पेहराव करून जाई बनवलं आणि आता जुई बनवून तो परदेशात घेऊन जाईल. त्याचा काही भरोसा नाही. अहो तुम्ही ना अतिच करता कधी कधी. हो. तुम्ही पण अति करता. बाजूला हो जरा. मला जाऊ दे. अरे 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 काय चाललंय तुझं? अरे हा, आता हा पलंग उन्हात असा का ठेवलाय? ढेकून झालेत का? अरे ढेकून नाही रे, त्यांना काम मिळालंय नवीन. कसलं ढेकणाचं? अरे पहारेकऱ्याचं. अप्पा या वयात असली कामं करायची काय गरज आहे? आई तू काय बोलत? अहो नाही नाही. सईवर पहारा देतात ते. असं होय. बरं बरं मी निघतो. ते मला काय हे पण बरं आप्पा मी येतो. शांतो शांतो शांतो. मी शांत. ना? हा. हे बघ, तू आज दुकानात जाऊ नकोस. तू आज इथं माझ्या सोबत पहाऱ्याला बस. आणि त्या दुकानाचं काय करू? धाकट्या सुनबाई आहेत ना, त्या बघतील. तू आज इथं माझ्या सोबत बस. आपण दोघं मिळून आज आपल्या घरातल्या स्त्रीचं रक्षण करू, परकीय शक्तींपासून. बस. हा बोल. हॅलो सई, कुठे आहेस तू? येतेस ना? हो अरे तयार होते, आलेच. एवढं काय आवरायचंय? लग्न नाही आहे आपलं, आज लंच डेट आहे फक्त. हो हो हा ते कळतंय मला, येते मी. हा. परदेशी लोकांना राहायला द्यायचा कट आहे ह्या कांगारूंचा. पण हा कट मात्र मी उधळून लावणार आहे. तो कसं काय आप्पा? नाही, काही योजना आखल्यात मी, सांगेन नंतर तुला. बर बर. पण आता महत्वाचं म्हणजे सईचं लग्न. तिच्याकरता एखादा उत्तम असा स्वदेशी मुलगा बघून तिला बोहल्यावर चढवलं की मग मी जबाबदारीतून मोकळा होईन. हो पण आप्पा. नाही, पण तिचं लग्न होईपर्यंत आपण सावध राहायला हवं. कारण ते कांगारू तिला भेटण्याचा नक्की प्रयत्न करेल. पण आप्पा मी काय म्हणतो? काय? नाही काही नाही. हा. हे बघ, आपण दिवस रात्र इथे पहारा द्यायला हवा. म्हणजे मग सईला इथून बाहेर पडताच येणार नाही. आहे की नाही मला डोकं? ऑल राईट हिटलर, डोकं मी सुद्धा चालवू शकतो. यांना ना सवयच आहे अगदी प्रत्येक गोष्ट अति करायची. शोभतं काय या वयात दारासमोर असा पहारा देत बसणं? आई अप्पा आता दिवसभर असे दारातच बसून राहणार आहेत? दिवसभर काय, रात्री सुद्धा बसतील. काही नेम नाही यांचा. त्या आप्पा आणि इराच्या भांडणात ना बिचारी आपली 2 मुलं भरडली जात आहेत. हो ना. आधी अचानक तयार झाले दोघांच्या लग्नाला आणि आता अचानक नाही म्हणतायत. तुला तरी पटतंय का हे? मला ना कळतच नाहीये की मला कोणाचं पटतंय. म्हणजे काय आता? म्हणजे मला सईचं दुःखही बघवत नाहीये आणि आप्पा म्हणतायत तेही चुकीचं वाटत नाहीये. अगं असं कसं? आप्पा चुकतायत. ईश्वरा, आप्पा कसे चुकतील? ते ब्रह्मदेव आहेत का? तुला तुझ्या लेकीच्या बाजूने उभं राहायला हवं.
हो ना मलाही तेच वाटतंय. ए आजी, अगं अप्पांचं काय चाललंय? मला जायचंय बाहेर आणि तिथे दार अडवून काय बसलेत ते. अगं माहितीये, आम्ही दोघी आता तेच बोलत होतो. हॅलो लेडीज. अगं बाई ईश्वरा, अरे तू इथे काय करतोयस? अगं देवकी, मला आणि सईला बाहेर जायचं होतं, पण आप्पा इज राईट आउट देअर. दारातच बसलेत ते. तेच ना आजी, आता कशी जाऊ मी बाहेर? थांब जरा, मला थोडा विचार करू दे. सई जाईल बाहेर. आई आपण दारात अप्पा आहेत ना. हो, पण घराला पाईप सुद्धा आहेत आणि तुम्हाला सवय आहे पाईप वरून जायची. पाईप वरून? अरे वा, हे माहितच नव्हतं मला. मला एकदा दाखवा ना पाईप वरून कसे जातात आणि कसे येतात ते. या शुअर, अँड थँक्यू फॉर द सपोर्ट. पण देवकी, आम्ही गेल्यावर आप्पांनी विचारलं सई कुठे, तर काय सांगशील? अरे काळजी करू नकोस, आम्ही सांगू काहीतरी वेळ मारून देऊ, हो की नाही आई? आता माझी सून शोभतेस. बर सई, चल, गड उतरायची वेळ झाली तुझी. आणि ज्यांनी कोणी पाईप इन्व्हेंट केला ना, इट डिझर्व्स अन अप्लॉज फ्रॉम द कपल्स. बरं चला चला. आई काय गंमत वाटते नाही? आपल्या सईला असं काही येत असेल हे मला माहितीच नव्हतं बाई. अगं प्रेम माणसाला काय काय करायला शिकवतं बाई. हो ना, आपली सई आधी किती घाबरट होती नाही, पण आता अगदी धाडसी झालीये. ओकेस ना तू? कमाल आहे बाई. आपल्या घरात कमाल आप्पा आहेत ना, अशी कमाल करावीच लागणार. हो, तुम्ही म्हणजे ना आई. आई, माझ्या फोडणी बुद्रुकचा मामा आहे ना, त्याचा मुलगा आपल्या मैत्रिणीला भेटायला असाच पाईप वरून जायचा. एक दिवस असा घसरला आणि पायच मोडला. कल्पना, असं अशुभ बोलू नये ग. हो, मला आठवलं म्हणून बोलले. मस्त, उत्तम. अगं देवकी, आप्पा तिथे बाहेरच बसलेत, त्यांच्यात समोरून जावं लागणार आहे आम्हाला. डायव्हर्ट कर त्यांना. हा काय? अगं म्हणजे अप्पांचं लक्ष विचलित कर. हो करतो हो करतो करतो. आई, चला करूया. चल. आप्पा, हे असं पाय चिपत किती वेळ राहायचंय? हा? हे आपण असं अंगणामध्ये किती वेळ पहारा देत बसायचं आहे? रात्रीपर्यंत. हा? प्रसन्न, अरे हा असा खडा पहार आहे ना, म्हणून तर आज सईचं खोली बाहेर निघायचं धाडच नाही झालं. बरोबर आहे. खडा पहारा कुठला, आडवा पहार आहे. अरे, हो. तुमच्या दहशतीमुळे घरातली मुंगी सुद्धा बाहेर जाताना 10 वेळा विचार करेल, जाऊ का नको, जाऊ का नको. प्रसन्न, काही नाही. अरे तोंड उघडून बोला ना काय ते. हा? प्रसन्न, हं? कसं कर, तू आतमध्ये जा आणि बघ त्या काय म्हणतायत ते. पण ते ते बघू रे नंतर. जा. हो. जा. काय अरे हे काय 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 सांगायचं काय तुला? अहो, सांगायचं नाहीये काही, विचारायचंय. काय विचारायचंय? काय विचारायचंय? चहा चहा चहा? चहा हवाय का? हा, असं अच्छा. विचारायचं. अच्छा, मला माहिती आहे असाच चहा घेतात तो, पण तो कधीच झाला घेऊन. आता चहाची वेळ आहे काही, भूक लागलीये, बोट दुखतायत नुसती, पाय चेपून चेपून. हा, जेवायला वाडा. हो चला. आप्पा, अरे आता काय तुझं? आप्पा जेवायला जातो. हा? नको, तू जेव जा. रिअली फॅड अप सई. खूप टॉलरेट केलं ग यांना आपण. अँड दीज गाईज बिहेव ॲज इफ वी हॅव कमिटेड अ क्राईम. जाऊ दे नचिकेत, तू शांत हो. शांत काय हो?
मला खरंच असं वाटतं आपण पळून जाऊन लग्न करूया. नचिकेत, इतके दिवस तूच नाही म्हणत होतास ना हे सगळं करायला. अगं हो, पण सगळ्यांची परमिशन घेऊन ग्रँड स्केल मध्ये लग्न करायचं म्हणून सहन किती करायचं ग आपण. देयर इज अ लिमिट टू एव्हरीथिंग. मॉम आणि आपणच्या इगो वॉर मध्ये आपण आपलं प्रेम सॅक्रिफाईस करायचं का? ते तर आहेच रे. कोणी आपलं काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. एक्झॅक्टली. नोबडी थिंक्स अबाउट अस. एव्हरीवन थिंक्स अबाउट देमसेल्व्स. मला तुझं म्हणणं पटतंय नचिकेत, पण तरी सुद्धा ना आपण थोडा संयम ठेवायला हवा. पेशन्स नॉट पॉसिबल. नचिकेत, आपण इतके दिवस थांबलोय, एवढं सगळं सहन केलंय, मग आणखीन काही दिवस थांबू. हे बघ नचिकेत, मला खरंच असं वाटतं की आपल्या बाजूने ना नक्की काहीतरी चांगलं होईल. काही होणार नाही ग. सी, इफ दे आर नॉट थिंकिंग अबाउट अस, देन आपण काय त्यांचा विचार करायचा? म्हणजे ते जसं वागतात तसं आपण वागायचं का? म्हणजे त्यांना आणखीन संधी मिळेल आपल्याला बोलायला. बोलू दे ना. वाय शुड वी केअर? नचिकेत, तू ना जरा शांत डोक्याने विचार कर आणि माझं म्हणणं ऐकून घे, ते तुला पटेल. आपण जर काही चुकीची पावलं उचलली तर लोक आपल्याच प्रेमाला नावं ठेवतील. आपण शांतपणे विचार करूनच आपल्याला परवानगी मिळेल असं वाटतंय मला. ओके फाईन, आय बी पेशंट, पण आता खरंच आय एम फ्रस्ट्रेटेड. अरे मला नाही का कंटाळा आला या सगळ्याचा, पण आपल्या हातात काही दुसरा उपाय आहे का? आय नो, पण खूप टेन्शन असतं ग मला. म्हणजे घरात मॉमचं आणि बाहेर पडलं की आप्पांचं. जाऊ दे नचिकेत, आता आपण त्या सगळ्या वातावरणापासून लांब आलोय की नाही ना, नको तो विषय. ओके. अरे फक्त मी घरी पोहोचेपर्यंत आप्पांना हे कळायला नको की मी घरी नाहीये आज. प्रसन्ना, हा आज सई तिच्या खोलीतून खाली आलीच नाही. हो, आज दिवसभर दिसलीच नाही ती. बरी आहे ना? हो बरी आहे. तिचं काय लिहिण्याचं काम होतं, ती करत बसली होती. ठीक आहे, जरा बघून येतो. अहो, तुम्ही कशाला जाताय वर? थांबा ना इथेच. थांबाव जरा. अहो खूप कामात आहे ती अप्पा. नाही, असू दे ना कामात. मी काय तिच्या समोर जाऊन असं नृत्य करणार नाहीये, फक्त बघणार आहे तिला. अहो, आम्ही सांगतोय ना, ती वर खोलीतच आहे. हो अप्पा, मी मगाशी जेवण द्यायला गेले होते ना, तेव्हा पण खूप चिडली माझ्यावर. लिखाणाशिवाय काहीच सुचत नाहीये तिला. हो का? ठीक आहे. अहो, अगदी मग्न झाली आहे लिखाणात. नाही, मग्न झाले म्हणताय, एवढा मोठा कुठला ग्रंथ लिहिते ती? भयकथा. भयकथा? हो, अनुवाद करते हिंदीतून मराठी. आणि कथेचं नाव आहे अंगणातली हडळ. तुम्ही जाऊ नका वर. तिला पूर्ण करू दे तिची कथा. हो, नाही, बरोबर. हा हा. अप्पा, चला ना आज जाऊया. खूप डास चावतोय तो. हे बघ प्रसन्न, डासांना असं घाबरून चालणार नाही. अप्पा, पण तुम्ही म्हणाला होतात रात्र झाली का आज जायचं. आज करू. आता माझा विचार बदललाय. हा, आता मी रात्रभर इथेच बसणार आहे. रात्र वैरेची आहे. ठीक आहे, मग तुम्ही इथेच बसा. तुम्हाला काय डास घाबरतात, मला ना अक्षरशः फोडून काढतात. मी जातो कसा. ठीक आहे, तुला जायचं असलं तर तू जा, पण मी मात्र इथे रात्रभर जागता पहारा देणार आहे. हो, नक्की ना? हो हो, जा तू जा.
आपण तुमच्यासाठी आणलं होतं. प्रसन्न तू इथेच थांब. अहो नाही तुम्ही नाही मला सोडलं होतं ना तुम्ही. अरे थांब म्हटलं ना तुला. थांब इथं. थांब इथंच थांब. बस बस इथेच बस. आलो आलो. चल चल, गुड नाईट. हा शुभरात्री. नीट जाशील ना? हो हो मी जाते, तू सुद्धा सावकाश जा. हो. सावकाश सावकाश सावकाश, नीट ये वर. कोण किंचाळलं? काही कोण किंचाळलं? सई! वाटलंच होतं मला, हे कांगारू असा स्वस्त बसणार नाही. प्रसन्न, हा पटलं ना? एवढा पहारा द्यायची काय गरज होती ते? आता जर माझ्या हातात बंदूक असती तर गोळ्यात घातल्या असत्या तुला. अरे पण तुझं नशीब चांगलं म्हणून वाचलायस तू. पण तुला असा सोडणार नाहीये मी, लक्षात असू देत. अरे सभ्य घरातल्या मुलींना अशा मिठ्या मारतोस? हेच संस्कार आहेत का तुझे? व्हॉट डू यू मीन? सभ्य घरातले लोक मिठी नाही मारत. गप्पा बाईस. लोक, मिठी मारणं इज अन एक्सप्रेशन ऑफ लव्ह. काही चुकीचं नाहीये त्यात. हे बघ, आता जर काही तू जास्त बोललास तर इथेच पुरून टाकीन मी तुला. आणि काय ग हे, तू का निर्लज्जासारखी उभी आहेस इथं? चाल. हे बघ सई, तू माझी अट मान्य केली होतीस आणि तरी सुद्धा तू या कांगारूला भेटलीस. तर हे कांगारू इथे असेपर्यंत हे असंच सुरू राहणार. चल. आप्पा हाऊ इज युअर लेग? इट्स गेटिंग बेटर, बट अजून पेन कमी नाही झालंय. नाही नाही, ते असं एकदम कमी होणारच नाही. You'll have to take regular physiotherapy sessions. It will take its time. By the way, how was yesterday's session? सेशन वॉज गुड. ती फिजिओथेरपिस्ट खूप छान आहे. आय मीन शी इज रिअली गुड विथ अ वर्क. Oh really? हा, फक्त एक प्रॉब्लेम झाला थोडा. काय problem? एक वॉर्ड बॉय आला अचानक आणि त्याच्यामुळे दुखलं ग. What? How can any ward boy just barge in like that in an ongoing session? असा कसा आला तो? सवयच आहे का त्याला? सवयच आहे म्हणजे? अगं ती फिजिओथेरपिस्ट सांगत होती, ही हॅज अ हॅबिट ऑफ पोकिंग हिज नोज एव्हरीवेअर. Why are you thinking so much about some ward boy? Just forget him, na? बघतो. आप्पा तुम्ही? अरे ती कांगारीण कुठं आहे? मॅडम ना आहेत आतमध्ये. हो 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 आप्पा. सकाळी सकाळी आमचा दिवस खराब करायला कशाला आलाय तिथे? तुझ्या त्या वाया गेलेल्या कार्ट्याला जरा नीट खरात बांधून ठेव, नाही तर याचे परिणाम खूप वाईट होतील. सांगून ठेवतोय. आता काय केलं यांनी? काय केलंय तेच सांगायला आलोय मी इथे, कारण मला खात्री आहे की हा तुला काहीही सांगणार नाही. काल रात्री हा सईला भेटला होता. What rubbish? Can't you see? त्याच्या पायाला लागलंय, दुखतोय त्याचा पाय. फिजिओथेरपी साठी गेला होता तो. नाटक करतोय तो. काल त्याला आणि सईला मी एकत्र पकडले की नाही त्याला विचार. नॅक, कॅन यू जस्ट टेल हिम की हे सगळं खोटं आहे? हे खरंय, तो फसवतोय तुला. आणि हे बघ,
परत जर यानं सईला भेटायचा प्रयत्न केला तर ह्याला पोलिसात देईन मी, लक्षात असू देत. Is what he said true? मॉम लेट मी जस्ट प्लीज मला फक्त एकदाच सांग, अजून तू किती वेळा खोटं बोलणार आहेस माझ्याशी त्या मुलीसाठी? का करतोयस तू हे सगळं? वाय नायक, वाय आर यू डुईंग दिस? मी तिला भेटल्याशिवाय नाही राहू शकत मॉम, मला भेटावं लागेल तिला. अच्छा, म्हणून हे सगळं नाटक केलंस and you made me cancel our tickets. I don't want to hear anything. I'm just really hurt. या हिटलरना सारखा राडे घालत असतो. तू खरंच याला कुठेतरी डांबून ठेव, शिवाय तुमचं काही होणार नाही.